श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांनी विचारलं होतं, कुंचन सेवेमध्ये काय काय साहित्य आहे, कुंचन सेवा कशी करायची, आम्हाला कुंचनचा ग्लास दाखवा. तुम्ही ग्लास कुठून घेतला? तर हा ग्लास मी पुणे स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेला आहे. आणि माझा जो ग्लास आहे त्यावर भगवान विष्णू, शंख, चक्र, नाम आणि गजांत लक्ष्मी आणि लक्ष्मी असं प्रतिकृती आहे. आता सामान काय काय लागतं? सर्वात अगोदर तुमच्याकडे महालक्ष्मीचा आणि गणपतीचा कोणताही सिक्का पाहिजे, कवड्या, गोमती चक्र आणि ही सुपारी घेतलेली आहे मी. त्यानंतर कमळगट्ट्याचे बीज आहे, हेही लागतात. तुमच्याकडे जे साहित्य आहे ते घ्या. हळकुंड, पंचरत्न, ही चांदीची लवंग आहे आणि त्यानंतर मी साध्याही लवंगा घेतल्या आहे. हा एक मोती आहे. त्यानंतर इथे मी सहस्रकमलदल काढण्यासाठी काही पैसे घेतले आहे आणि काही जे पैसे आहेत जे नाणे ते कुंचनमध्ये टाकण्यासाठी घरातील काय सामान घेतलेलं आहे. तर इथे लवंगा, इलायची आणि हळकुंड हे मी घरातील घेतलं आहे. हे पारिजातकाचे फूल, उधळाईचं फूल, जास्वंदाचं फूल आणि कमळाचं फूल हे असे मी चांदीचे रत्न घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या ज्या बांगड्या आहेत ह्या मी 11 घेतलेल्या आहे. हे असं जेवढं माझ्या बजेटमध्ये होतं हे मी सामान घेतलेलं आहे. असं काहीच नाही आहे की तुम्हाला चांदी असली तरच माता लक्ष्मी पावेल किंवा चांदी नसली तर लक्ष्मी पावणार नाही किंवा मग चांदी असल्यावरच ही सेवा पूर्ण होते का? तर असं काहीही नाही आहे. तुमच्याकडे अगदी फक्त तुम्ही कुंचनचा ग्लास घेऊनही सेवा केली तरीही चालते. तरीही लक्ष्मी तुम्हाला जे नशिबात आहे ते देईल. तुम्हाला जेवढे तुमच्याकडे आर्थिक समस्या आहेत त्या सुटेल. हो, पण ही सेवा करताना मला भरपूर अनुभव आले. आर्थिक स्थिती सुधारते, कामात मन लागते, एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी मनामध्ये येते. आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना जर पूर्ण सेट घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही सेटही घेऊ शकता किंवा मग विदाऊट चांदीचंही घेऊ शकता. असं काहीही नाही आहे की चांदीच पाहिजे वगैरे म्हणून. तर इथे मी आता जे कुंचन आहे ते अलंकरित करून घेत आहे. त्याला हळद कुंकू लावत आहे. इथे पहिले मी अष्टगंध लावून घेतला, त्यानंतर आता त्यावरती मी कुंकू लावणार आहे. आणि ही सेवा तुम्ही खूप मनापासून करा, कारण की लक्ष्मी माता पावते. खरंच ना, जेवढी तुम्ही ही सेवा मनापासून करा आणि नियमित करा तर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा अनुभव येईल. तर तुम्हाला माहिती आहे मी 11 शुक्रवार ही सेवा करणार आहे. इथे आता कुंचन अलंकरित करून घेतला आणि ही जी डिश दिसते आहे तुम्हाला ही मी कुंचनसोबतच घेतलेली आहे. इथे समोर माता लक्ष्मी आहे आणि कुंचन सेवेला मी सुरुवात केली आहे. आता कुंचन सेवा करताना मी काय काय मंत्र म्हणते. सर्वात अगोदर श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीचा मंत्र किंवा मग ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः जसं शीतलताई सांगतात तो फक्त कधी कधी तो मंत्र म्हणते. तर इथे खाली नाण्याचं सहस्रकमलदल काढून घेत आहे आणि त्यानंतर जी आहे माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला कुठलेच मंत्रसूत्र येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती लावूनही म्हणजे श्रीसूक्त वगैरे लावूनही तुम्ही ही सेवा करू शकतात. असं काही नाही आहे. आणि मनातल्या मनात तुम्ही जपही करू शकतात. इथे आता सहस्रकमलदल काढून त्यावरती कुंचन स्थापित केला, हळदी कुंकू टाकला. आता बऱ्याच जणांचा प्रश्न की ताई ज्या वस्तू आपण टाकतो त्या म्हणजे ह्या शुक्रवारी आपण सगळ्यात अगोदर खाली कवड्या टाकल्या, नंतर गोमती चक्र म्हणजे क्रमाने टाकले तर तसंच टाक, असं काही नाही आहे. तुमच्या जे हातात येईल तुम्ही ते टाकू शकता. तर इथे आता मी जे माझ्या हाताला येईल ते मी टाकत आहे. आणि ह्या तांदळाचं करायचं काय, तर ह्या तांदळाचं मोस्टली मी भातच करून सगळ्यांना प्रसाद देते. म्हणजे प्रसाद घरामध्ये आम्ही खातो तो भात, किंवा मग गोडाची खीर वगैरेही करू शकता. असं काही नाही आहे की ह्या तांदळाचं गोडच केलं पाहिजे की तिखट करू नये, असं काही नाही आहे. आपल्या वापरात घ्यायचा, फक्त तो तांदूळ फेकून द्यायचा नाही एवढंच आहे. आणि त्यामध्ये आपल्या अख्ख्या सेवेची पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे. तो तांदूळ नैवेद्य म्हणून ग्रहण करा. तुमच्या आजारपणातही खूप बदल होतील, कारण की याचा मला खूप छान अनुभव आहे आजारपणाच्या बाबतीतही. आणि ही सेवा झाल्यानंतर मी उत्तरपूजा करत नाही. म्हणजे मी आज हा कुंचन मंगळवारी भरून ठेवला
तर मी हा कुंचन डायरेक्ट शुक्रवारी याची उत्तरपूजा करून शुक्रवारी परत सेवा करून भरून ठेवते. मी दुसऱ्या दिवशी तो काढत नाही, कारण की मला असं वाटतं की आपल्या घरात धनधान्याने भरलेला ग्लास हवा देवघरात. त्यामुळे मी हे जे कुंचम आहे तो मी देवघरात भरूनच ठेवत असते. तो मी की मला असं वाटतं की आपण हा कुंचन भरून ठेवला की आपल्या घरामध्ये धनधान्याचीही पूजा होते, माता अन्नपूर्णेचीही पूजा होते. त्यामुळे मी हा जो कुंचम आहे तो उत्तरपूजा करत नाही. म्हणजे काही विशेष दिवस असला, पौर्णिमा वगैरे, त्या दिवशी करते, बट असं मध्ये मी उत्तरपूजा करत नाही. मंगळवार टू शुक्रवार, शुक्रवार टू मंगळवार असं मी सेवा करत असते. आणि कुंचन सेवेचे म्हणाल तर आपल्याला पहिले काही ही सेवा माहिती नव्हती. आणि ज्यांच्याकडे, आणि मेन म्हणजे ज्यांच्याकडे कुंचम नाही आहे, ज्यांची परिस्थिती नाही आहे की तेवढ्या गोष्टी अफोर्ड करू शकेल, त्यांनी काय करायचं की आपला तांब्याचा ग्लास भेटतो बघा दुकानामध्ये, तर तिथून तो ग्लास आणायचा. ज्या काही घरातील जिन्नस आहे तुमच्याकडे, जसं लवंगा, इलायची, जे काही साहित्य आहे, कवड्या वगैरे तर सगळ्यांकडे असतंच, तेच घ्यायचं आणि त्याच्यातच सेवा करायला सुरुवात करायची. त्या सेवेने, आणि असं नाही की आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टीनेच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे, मग ह्या गोष्टी घेतल्या की तरच मग माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत करेल, असं काही नाही आहे. माता लक्ष्मीला तुमचा भाव महत्त्वाचा, तुमची सेवा महत्त्वाची, आणि तुम्ही किती सातत्याने ती सेवा करताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या जर अफोर्ड करू शकत नसाल तर तुम्ही ही अशी सेवा करू शकतात. आणि जेव्हा माझ्याकडे कुंचन नव्हता तेव्हा मी तशीच सेवा करत होते. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, मी अगोदरही ते व्हिडिओ टाकले आहे, जे मी पितळाचा ग्लास आणून तांब्याचा ग्लास आणून त्यामध्ये मी सेवा केली होती. आणि त्याचे मला छान रिझल्ट भेटले होते. घरात एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता मला वाटत होती, खूप बदल वाटत होते. पण मग ती सेवा केल्यानंतर जेव्हा मला वाटलं की आता मी पितळेचा जो कुंचम आहे तो घेऊन सेवा करावी, त्यानंतर मग मी शीतलताईंकडून ही सेवा ऑर्डर केली वगैरे. आणि ह्या सेवेचेही मला भरपूर अनुभव आले. आजही मी त्या तांब्याच्या ग्लासमध्ये ही सेवा करते. आणि आता नवीन एक सेवा निघाली आहे, गंगाळ पात्र सेवा. तर पाहूया आपण तीही सेवा लवकरच करूया. सेवा करायला कुठलं काही असं हे लागत नाही, पैसे वगैरे. सेवा करायला फक्त आपलं मन स्वच्छ लागतं. अशी ही मी सेवा केली, एक एक वस्तू टाकून. आता यामध्ये माझ्या फक्त गुंजा मिसिंग आहे आणि पोळा मिसिंग आहे. म्हणजे मी पोळा घेतला होता पण तो माझ्याकडून हारला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.